तुम्ही बघू शकता की हा चढ किती खतरनाक रोड आहे। आपल्याला एक आपला छोटा मित्र भेटलेला आहे, आव्याचा प्रिय आहे आव्याचा, आणि त्या रोडने आलेला आहे। तो पुढचा रोड दिसतोय ना, तिथून त्या तळ्यापासून असं आलेला आहे, इथून चढून वरती हा एक गेटच आहे। हे गेट पडलेलं आहे। हॅलो गाइज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग। आज आपण चंदनवंदनगडला चाललेलो आहे। तर इथून 5 ते 7 किलोमीटर आहे। आय थिंक मला दिसतोय तोच गड आहे। दाखव रे। हा तो बघा, तोच। आय थिंक इथून 5 ते 7 किलोमीटर आहे। चला तर आपण जाऊया। तुम्ही बघू शकता की हा चढ किती खतरनाक रोड आहे। गाडी जाण्याला पण एवढा प्रॉब्लेम येतोय, तर आपण हळूहळू गाडी काढत आहोत। तर जाऊया आपण हळूहळू। आपल्याला एक आपला छोटा मित्र भेटलेला आहे, आव्याचा प्रिय आहे आव्याचा। भारी खेळ जाणार आहे। चल चल चल, आपण आलेलो आहे आता चंदनगडच्या पायथ्याशी। इथून शक्य दिसत नाही आम्हाला की आम्ही चढू म्हणून। अरे वाटतंय का, काय वाटतंय? हा, चढणार की चढणार आता, चढून बिन थांबला जायचं। बॉब द बिल्डर करके दिखाएंगे। चलो काय मस्त जागा आहे। आपण पायऱ्या चढत आहे। खूप लय वरती आहे, लय वरती आहे। आणि इथं एक धोका पण आहे। संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही, कारण की ह्या पूर्ण एरियात आहे का नाही, पूर्ण एरियात बिबट्याची शक्यता लय आहे। तर हे तुम्ही बघू शकता की इथं वाघाचं चित्र पण दाखवलेलं आहे, कारण की इथं बिबट्या पण आहे आणि अनेक वन्य प्राणी आहेत। त्यामुळे तुम्ही आहे का नाही जास्त वेळ नाही थांबू शकत। इथून 5 ते 6 पर्यंत जास्तीत जास्त वेळ थांबू शकता। अजून आम्ही जास्तीत जास्त 50 पायऱ्या चढलो असेल तरी तुम्ही बघू शकता की किती दम लागलेला आहे, पूर्ण वाट लागलेली आहे। आता आम्ही अजून अर्ध्यात पण नाहीये। किती 20 मिनिटात, अर्ध्या तासात नाही, मला नाही वाटत की पोहोचणार की 20 मिनिटात पोहोचू, कारण की आपण भरपूर लेट आलेलो आहे रे। तुम्ही बघू शकता की काय भारी लोकेशन आहे। आय थिंक हा चंदनगड आहे आणि ह्या बॅक साईडला आहे ना, तो वंदनगड आहे। आणि आलेलो आहे चंदनगडला। गुगलने आम्हाला वेगळं लोकेशन दाखवलं, त्यामुळे आम्ही या साईडला आलो, कारण की भरपूर 5 ते 6 किलोमीटर आम्हाला पुढे आणून सोडलंय, रस्ता भटकावला। काय भारी लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता। अजून आम्ही मध्ये पण आलेलो नाही, तर इतका भरपूर दम लागलेला आहे। ज्यादा मोठा नाही, चल पटकन। जास्त मोठा नाही रे, पण आपण जे आलेलो आहे का नाही, आपण आलेलो आहे चुकीच्या वेळेत। आपण पण काय करू शकत नाही। आपण ना तिथे जाऊन आपण फोटो काढूयात, तिथून पण लोकेशन बघूयात आपण किती लांब आहे किती नाही ते। आय थिंक इथून भरपूर लांब आलेलं आहे, इथून साताऱ्यातून आम्ही आलो असेल 25 ते 30 किलोमीटर लांब। वाटत नाही की आम्ही संध्याकाळी हॉटेलवर लवकर जाऊ। वाटेल का? किती वेळ लागला आपल्याला जायला? पोचतोय आपण, पोचन। हे तुम्ही बघू शकता, त्याला आपण म्हणतो पवन चक्की। माहित नाही हिंदीमध्ये काय बोलतात काय नाही ते। थोडाफार ते रस्ता कव्हर केलेला आहे, थोडाफार म्हणू शकता 100-1 पायऱ्या म्हणू शकता। अजून व्ह्यू बघतो, वाटते 1000 पायऱ्या आहेत। काय मस्त व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता। तो वंदनगड आहे, तो नाही वंदनगड। मग तुम्ही म्हणते ह्याच्या पलीकडच्या साईडला आहे।
धुकं बघू शकता तुम्ही, पुढचं काय दिसतंय का? त्या पुढे साईडला पूर्ण डोंगर आहेत. धुकं बघा आता किती. हे बघ, कोणाला माहित असेल काय ठिकाण? माहित असेल की ज्याला लोकांना माहित नसेल, पण कारण की मस्त मी स्वतः युट्यूबवर सर्च केलं. आय थिंक ह्या साईडला जास्त कोण व्हिडिओग्राफर किंवा युट्यूबर तर नाहीच म्हणू शकत. ह्या साईडला युट्यूबर जास्ती नाही येतच. थिंक आम्ही जे आहे ना, आम्ही म्हणजे व्हिडिओग्राफर पहिलेच आहेत की आम्ही ह्या साईडला आलेलो. तुम्ही बघू शकता की काय भारी लोकेशन केलंय. हा म्हणजे जास्त लोकांना माहित नसेल, पण काय मस्त लोकेशन. जास्त लोकांना नाहीच नसेलच माहित. तुम्ही बघू शकता काय भारी झाडापासून बनवलंय. पायऱ्या वगैरे. हे काय आहे? फायबर आहे? फायबर नाही, लाकूड आहे. नाही लाकूड नाही, फायबर आहे. सिमेंट फायबर वगैरे आहे. बघू शकता तुम्ही काय क्लास दिसतंय. इथून अजून भरपूर लांब आहे. इथून पाण्याची बॉटल आणलीस तर अजून भारी. भरपूर ताण लागलेला आहे. त्याला लागले का नाही तो कसला माणूस आहे. काय आता आम्ही आता रिस्क घेऊन चाललेलो आहे वरती. आम्ही म्हणत आहे की जाऊया, तर मला तर काय वाटत नाही, कारण की या साईडला सगळं जंगल आहे. आम्ही जात आहे आता ह्या वेळेला. आम्हाला खाली माणसं भेटलेली, ती बोलली की ह्या टायमिंगला जाणं असलं तर वरती लवकर जावा आणि लवकर या. तुम्ही पण येताना शक्यता घ्या की सकाळचंच यावं, कारण की संध्याकाळी तर तुम्ही येऊ शकत नाही, कारण की ह्या टायमिंगला तुम्ही सांगितलेलं आहे की बिबट्या वगैरे असतात. तर तुम्ही पण काळजी घ्या. तर तुम्ही बघू शकता की आता इथून या पायऱ्या संपलेल्या आहेत. इथून कच्च्या म्हणजे गडाच्या आय थिंक ह्या जुन्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. इथून आपण जाणार आहोत. थोडंच राहिलेलं आहे, पण वाटत नाही की आम्ही चढू. रस्ता ना भरपूर असा वेगळ्या टाईपचा आहे. अजून किती वरती आहे ते अजून आम्हाला बी माहित नाही. गेलो मी पाय वाचवायला लागले. इकडं एक पक्षी होता, पक्षीला आम्हाला वाटलं की बिबट्या जाईल काय. माझे पाय अक्षरशः बघू शकता तुम्ही, पाय वाचवायला लागलेत. भीती वाटते. हा रोडच असा आहे की हॉरर टाईप गडाचा. आम्ही आता पोचलो आहे, अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे. आमच्याकडनं एक चुकी झाली की आम्ही पाण्याची बॉटल आणलेली नाही आणि तहान तर भरपूर लागलेली आहे. तुम्ही बघू शकता की आम्ही आता दरवाजापाशी आलेलो आहे आणि भरपूर दम लागलेला आहे. भरपूर असं वाटतं की पाणी पाहिजे, घोट तरी पाणी पाहिजे. तुम्ही इथून कुठून बघत असला तर ह्या साईडला येणार असाल तर पाण्याची बॉटल खरंच घेऊन या. पाणी सोबत असणं लय गरजेचं आहे. तुम्ही खाली बघू शकता आम्ही त्या रोडने आलेलो आहे. तो पुढचा रोड दिसतोय ना, तिथून त्या तळ्यापासून असं आलेलो आहे. इथून चढून वरती. आणि हा रूट जो आहे ना भरपूर लांब आहे, भरपूर. आता तर आम्ही जो डोंगर चढलेला आय थिंक हा 5 किलोमीटर तर असेल. तर तुम्ही जर खरोखर येणार असेल ना, पूर्ण तयारी नाही. आय थिंक हे गेट आहे, गेट पडलेलं दिसतंय. मला पण माहित नाही ऍक्च्युली. हा गेटच आहे. हे गेट पडलेलं आहे. काय वाटतंय? एवढं पावणे 1 तास लागला, 2 तास लागला चढायवर. पाऊण तास मला वाटतंय 45 मिनिटं लागले असतील आपल्याला चढायला. कसं आहे माहिती का, इथं फक्त आम्ही तिघच आहे आता. पूर्ण मोकळं आहे इथं, म्हणजे एक वाईब अलगची वाईब येते इथं. वाईब सांगू शकत नाही आता. पाणी भेटल्याशिवाय तर काय सांगू शकत नाही. बोलायचं काय सूचना झाले. काय वाटतं तुला? हाय ना, मस्त वाटते इथं. तर तुम्ही बघू शकता हे गेट कसला का भरपूर पूर्वीच्या काळात बांधलेलं दिसतंय हे गेट.
हे एक म्हणजे थोडक्यात गेटच आहे, दगडावर दगडी रचलेले आहेत. ऍक्च्युली इथं हा तर दर्गा आहे एक. आणि तुम्ही बघू शकता की काय क्लासिक व्ह्यू दिसतोय तिथं, सनसेट होताना दिसतोय. आणि हा दर्गा आहे, बघू शकता. बाकी कोणीच नाही, फक्त आम्ही 3 जण आहोत. तर बघूया आपण. ऍक्च्युली तिकडे पण माणसं दिसतात, गाई म्हैस वगैरे दिसतात. तर माहित नाही, आपण आता पाणी शोधूया भेटते का नाही. बैल पण आहेत, गाय पण आहे. हे 2 जण गेलेले आहेत. पाणी इथं अवेलेबल आहे का नाही बघायला. भरपूर ताण लागलेले. काय झालेलं आहे की आम्ही चंदनगडावरच आलेलो आहे, पण लोकेशन काय दाखवतंय, लोकेशन वेगळं दाखवतंय. ऍक्च्युली आम्ही कन्फ्युज झालो की 2 गड आहेत, 2. त्यातला आम्ही कोणत्या गडावर आहे आम्हाला समजत नाही. हे दर्गा आहे. तर तुम्ही कोण बघत असला तर तुम्ही सांगू शकता की कुठे आलेलो आहे. मेन काय बघायचं राहिलं, वंदनगड ऍक्च्युली मेन बघायचं राहिला. आम्ही आता उतरत आहे, कारण की वेळ झालेला आहे, भरपूर वेळ झालेला आहे. 5:30 वाजलेले आहेत. आणि आम्हाला 7 वाजता कामावर पण जायचंय. अर्ध्या तास आम्हाला खाली उतरायला लागलं. आम्हाला पोचायला लागले 45 मिनिटं लागला, कमी कमी पाऊण तास लागला. आता आम्हाला अर्ध्या तासात खाली उतरायचंय. आणि पायऱ्या तुम्ही बघू शकता की आता असं वाटायला लागलंय पाय आता पूर्ण हे राहायला लागलेत. काय बोलू शकतो आबा? काय नाही, मजा आली तशी चढा, मजा आली. पण आता मेन किल्ला काय कव्हर करायचा राहिला तसा. हा ते तर राहिलंच, मेन किल्ला कव्हर करायचा राहिला. बघूया. ऍक्च्युली आम्हाला पण माहित नव्हतं की नक्की रूट काय आहे, कोणत्या साईडला. आम्ही पण इथं पहिल्यांदाच आलेलो आहे. तर आता पुढच्या वेळेस बघूया, आपण पुढच्या वेळेस जाऊया. तर नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करूया आता. हा तुम्ही नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्ही तो मेन गड बघू शकता. आता आम्ही गडावरच आहे, पण आम्ही दुसऱ्या साईडला आहे. आणि जे मेन गडाचा दरवाजा वगैरे आहेत ना, ते जुनं बांधकाम वगैरे ते दुसऱ्या साईडला आहे. 2 गड आहेत ना, त्यामुळे आम्ही जरा कन्फ्युज झालो. गावातल्या माणसांनी सांगितलं की इथून तुम्ही जाऊ शकता. इथून आम्हाला यायला पाऊण तास लागला. आता आम्ही उतरत आहे खाली. मेन गड तो इथून 9 किलोमीटर आहे अजून पुढे. इथून म्हणजे आपण वरनं आलो ना, वर सपाट एरिया लागला ना, तिथं 9 किलोमीटर अजून चालत. म्हणजे की आपण जिथून खालच्या म्हणजे गाड्याचा जो मेन तळ आहे नाही, पायथ्यापासून त्या साईड म्हणजे त्या गावातून आपण आलोय, त्या गावातून 9 किलोमीटर वेगळी साईड आहे. हा ट्रेकिंग म्हणजे हे ऍक्च्युली हे पण ट्रेकिंगच आहे. पायऱ्या काय ते पूर्ण ऑफ रोड आहे. अर्ध्या तासात आम्हाला हे उतरायचंय, कव्हर करायचंय, खाली आम्हाला जायचंय. आता तुम्ही बघू शकता की आम्ही आता टायमर लावलेला आहे. टायमर आता आपण बघूया किती वेळात आपण खाली उतरतोय. तर चला तर बघूया आपण. तुम्हाला डायरेक्ट आता खाली उतरल्यावर सीन दाखवेन. तर चला उतरूया आपण खाली. तर तुम्ही बघू शकता की आम्ही आता आलेलो आहे खाली, गाडाच्या खाली आलेलो आहे. तर टायमर बघू शकता की तुम्ही. आता आम्ही परफेक्ट 15 मिनिट 37 सेकंदांनी आम्ही खाली आलेलो आहे. पायाची तर पूर्ण वाट लागलेली आहे, ताण पण भरपूर लागलेलं आहे. आता मी जातो गार्डनकडं. हे बघा, हे गेट आहे. इथून आम्ही त्या डोकावरून आम्ही तसंच खाली उतरून असंच त्या साईडून असंच वरून खाली आलेलो आहे. तिथून वरच्या साईडला होतो आम्ही तिथं. तर तुम्ही बघू शकता की आता आपण आलेलो आहे हॉटेलमध्ये. आत्ताच जस्ट पोचलेलो आहे. मध्ये रस्त्यात काही व्हिडिओ बनवू शकलो नाही, कारण की रस्ता भरपूर खराब होता. आता जस्ट पोचलेलो आहे आणि इथेच आपण आपल्या व्हिडिओची समाप्ती करूया.